Good morning, students. I am Kalpesh Patil, your social studies teacher. So now, in this lecture, we are going to study the fourth chapter of history, that is Maharashtra before the times of Shivaji Maharaj. Okay. So before this, we have studied in the first chapter sources of history. In the second chapter, India before the times of Shivaji Maharaj. And in the third chapter we saw different synthesis of different religions. Okay, so that was different religious synthesis. स्टूडेंट अभी इस वीडियो में इस लेक्चर में हम फोर्थ चैप्टर पढ़ेंगे, बट इससे पहले हमने पहले 3 चैप्टर्स में पढ़ा है कि क्या क्या सोर्सेस है हिस्ट्री के, है ना। वो उसके बाद पढ़ा कि जब शिवाजी महाराज नहीं थे उससे पहले का भारत कैसा था और जो अलग अलग धर्म थे उनका क्या फिलॉसॉफी था. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपण बघितलं की पहिला जे प्रकरण आहे त्याच्यात बघितलं की हिस्ट्री आहे, इतिहास आहे. इतिहासात जी माहिती आहे त्या माहितीचा स्रोत काय काय आहे ना, हे बघितलं. दुसऱ्या ह्याच्यात बघितलं की शिवाजी महाराज महाराष्ट्रात येण्यापूर्वी किंवा त्यांच्या जन्मापूर्वी भारताची स्थिती कशी होती ते दुसऱ्या ह्याच्यात बघितलं. आणि तिसऱ्या ह्याच्यात बघितलं की जे वेगवेगळे धर्म आहेत त्यांची फिलॉसॉफी म्हणजे त्यांची काय संकल्पना आहे. ठीक आहे, वेगवेगळ्या धर्मांची. तर हे बघितलं आपण याच्या आधी. ओके, सो नाउ स्टुडंट्स, in the introduction of this chapter we will see at the beginning of the 17th century most of the territory in the Maharashtra was under the control of Nizam Shah of Ahmednagar. Okay, so you have to remember this, Ahmednagar and Nizam Shah, so these are related. And also the Maharashtra was under control of Adil Shah of Bijapur. Okay, so students, our Maharashtra was under the control of Nizam Shah of Ahmednagar and Adil Shah of Bijapur. ठीक है. तो जैसे ही ये 17वीं सदी शुरू हुई तो तब महाराष्ट्र में निजाम शाह और आदिल शाह, ठीक है, निजाम शाह है अहमदनगर के और आदिल शाह था बीजापुर का. तो इन दोनों का मोस्ट ऑफ द टेरिटरी मतलब महाराष्ट्र के ज़्यादा जो आधे से ज़्यादा लँड पे इनका राज था. ओके, सो विद्यार्थ्यांनो, जेव्हा 17वे शतक सुरू झालं म्हणजे 1601 पासून पुढे 1700 पर्यंत, तर त्याच्या सुरुवातीला अहमदनगरचा निजाम शाह आणि बिजापूरचा आदिल शाह यांचं आपल्या महाराष्ट्रावर राज्य होतं. ठीक आहे, संपूर्ण महाराष्ट्र नाही परंतु महाराष्ट्राचा खूप सारा भाग, ठीक आहे, अर्ध्यापेक्षा जास्त, तर यांचं राज्य होतं. ठीक आहे. नंतर काय झालं मग, देन स्टुडंट्स, the Mughals had entered Khandesh to expand their power in the southern part of India. Okay, so now Mughals, they came from Middle East. Okay, Middle East countries means they came through Iran, Afghanistan, that side. ठीक है, तो उस साइड से वो आए और धीरे धीरे दिल्ली से करके अभी वो सेंट्रल इंडिया में पहुंचे, महाराष्ट्र, नॉर्थ महाराष्ट्र. ठीक है, खानदेश में नॉर्थ महाराष्ट्र. आज के खानदेश में 3 डिस्ट्रिक्ट आते हैं, जळगाव, धुले एंड नंदुरबार. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांनो, हे आले उत्तर भारतातून हळूहळू महाराष्ट्राकडे. आणि उत्तर महाराष्ट्र जिथे खानदेश आहे, खानदेशात 3 जिल्हे आहेत, जळगाव, धुळे आणि नंदुरबार. ठीक आहे. तर ते आधी मुघल तेथे आले आणि मग तेथून त्यांनी सुरुवात केली टू एक्सपांड देअर पॉवर्स इन सदर्न पार्ट ऑफ इंडिया. मग दक्षिण भारतात त्यांनी आपली जी पॉवर आहे किंवा जे रूल आहे तो दक्षिण भारतात सुद्धा पसरवण्यासाठी त्यांनी प्रयत्न शुरू केले. ठीक है. तो स्टूडेंट्स, पहले वो खानदेश में आए, फिर उसके बाद उन्होंने अपना प्रयास चालू किया कि कैसे वो अपना टेरिटोरियल जो इम्पैक्ट है वो बढ़ाए, कहाँ पे, साउथ इंडिया में. ओके, तो और क्या हुआ, ये जो सिद्धि पीपल है कहाँ से थे, साउथ अफ्रीका. सो सिद्धि पीपल हैड कम फ्रॉम अफ्रीका एंड सेटल्ड अलॉन्ग द कोस्ट लाइन ऑफ कोंकण. ओके, तो यहाँ पे ऐसा नहीं है कि इन्होंने भी राज किया, बट वो आए थे कहाँ से, साउथ अफ्रीका. ठीक है, अफ्रीका बोला यहाँ, अफ्रीका से वो आए और फिर जो कोंकण है, कोंकण मतलब अपना वेस्ट साइड ऑफ महाराष्ट्र. ओके, तो वहाँ पे वो समुद्र के किनारे पे वो बस गए उधर ही. ओके, तर विद्यार्थ्यांनो, हे सिद्धी लोक आले होते आफ्रिकेतून
आणि ते जो समुद्र किनारा आपला कोकणचा भाग आहे ते राहायला लागले. ओके, इथे तुम्हाला दिसत असेल चित्र की इंडियाज आफ्रिकन कम्युनिटी द सिद्धीज. ठीक आहे, हे सिद्धी पीपलचे काही चित्र आपण लक्षात राहण्यासाठी घेतले तिथे. द आफ्रिकन्स हु बिकेम इंडियन्स. हे इंडियन्स कसे काय झाले, हे तर आफ्रिकन आहेत ना, बट ते खूप खूप वर्ष, 10 वर्ष, 20, 50, आता 100, 200, 300 वर्ष झाले. ओके, किंवा त्यापेक्षाही जास्त वर्ष झाले, म्हणून मग त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं. ओके सर, आणि त्यांनी असं आपल्या भारताचं किंवा महाराष्ट्रावर आक्रमणही नाही केलं, फक्त ते राहत आहेत म्हणून त्यांना नागरिकत्व देण्यात आलं. ओके, तो यहाँ पे आए हैं अफ्रीका से, बट इनको इंडियन सिटीजनशिप दे दिया गया है. ओके, सो कौन से लोग हैं ये लोग हैं सिद्धि पीपल. ओके, द competition and conflict for capturing trade markets was becoming stiffer between the Britishers, Portuguese, the French and the Dutch people. During this period, they all had come from Europe. Okay, तो अभी इसी ड्यूरेशन में क्या हुआ कि मुगल्स तो आ गए थे, बट मुगल्स के साथ साथ, ठीक है, समुद्री मार्ग से कौन आया था, और ब्रिटिशर्स आए थे ब्रिटेन से, और डच लोग आए थे, और पोर्तुगीज भी आए थे, और उनके साथ फ्रेंच ये भी आए थे. तो इन सब ने भी ट्राई किया, प्रयास किया कि इंडिया में अपना अपना जो कॉलोनीज है वो बनाए. कॉलोनी मतलब क्या, फिर वो आएंगे और फिर उनका कुछ फैक्ट्री वगैरह इस्टेब्लिश करेंगे, और धीरे 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 फिर अपना रूल, पॉलिटिकल एंट्री करके लोगों पे अपना टैक्स लगाएंगे, उनको ज़बरदस्ती काम करवाएंगे, जैसे हमें पता है कि ब्रिटिशर्स ने कैसे रूल किया. तो इस तरीके से. तो विद्यार्थ्यांनो, हे जेव्हा मोगलांचं सुरू होतं महाराष्ट्रात, त्याच वेळेस द कॉम्पिटिशन अँड कॉन्फ्लिक्ट, ठीक आहे, तर स्पर्धा सुरू झाली आणि त्यांच्यात वादही सुरू झाला. तर ते कोण लोक आहेत, तर ते ब्रिटिशर्स, नंतर पोर्तुगीज, नंतर फ्रेंच लोक, नंतर डच. ठीक आहे, डच लोक कुठून आले, बेल्जियममधून, फ्रेंच फ्रान्समधून, पोर्तुगीज पोर्तुगालमधून आणि ब्रिटिशर्स ब्रिटनमधून. तर त्यांचा प्रयत्न होता की आपली सत्ता आपण स्थापन करायची भारतात. फक्त ब्रिटिशर्स विचार करतील की आमची सत्ता असली पाहिजे, फ्रेंचवाले म्हणतील नाही आमचीच, तर मग ते आपापसात लढायला लागले. ठीक आहे, ओके, तर त्यांच्यातच कॉन्फ्लिक्ट झाले आणि त्याचा खूप परिणाम झाला आपल्या महाराष्ट्रावर. ठीक आहे, तर महाराष्ट्राची जी इंटरनल सिस्टीम होती ती डिस्टर्ब झाली, लोकांचा त्याला त्रास झाला. ओके, सो इट वॉज वेरी पेनफुल फॉर महाराष्ट्र. ओके, तो स्टूडेंट्स, ये जब चल रहा था तो उससे महाराष्ट्र की भी नुकसान हुआ और महाराष्ट्र में भी कॉन्फ्लिक्ट्स बढ़े. तो अभी देखते हैं, द पोर्तुगीज हैड ऑलरेडी एस्टेब्लिश्ड देयर रूल इन गोवा एंड वसई. ठीक है, तो यहाँ पे पोर्तुगीज का ये गोवा का स्ट्रक्चर है, इन्होंने बिल्टअप किया था, और ये वसई का उनका फोर्ट है, पोर्तुगीज के द्वारा बिल्टअप किया गया. ओके, तर विद्यार्थ्यांनो, हे आहे गोवाचं स्ट्रक्चर आणि हा पोर्तुगीजांचा वसईचा किल्ला आहे. ओके, सो पोर्तुगीज had already established their rule in Goa and Vasai. ओके, तो आपके लिए होमवर्क रहेगा ये कि पोर्तुगीज ने अपना ऑलरेडी जो मतलब कॉलोनीज कहाँ पे एस्टेब्लिश कर ली थी. तो आंसर होगा गोवा एंड वसई. ओके, और एक आपके लिए होमवर्क होगा कि जो टेरिटोरियल एक्सपांशन करना था तो उसके लिए किन किन लोगों में अपना एक कॉम्पिटिशन और कॉन्फ्लिक्ट हुआ. ठीक है, किन किन लोगों में कॉम्पिटिशन और कॉन्फ्लिक्ट हुआ. So the answer will be Britishers, the Portuguese, the French and the Dutch people. Okay, तो इनमें कॉन्फ्लिक्ट हुआ और इनमें कॉम्पिटिशन भी था. ठीक है, नेक्स्ट, the British, the Dutch and the French had found an entry through the medium of trading companies by setting up factories. ठीक है, तो पहले उन्होंने क्या किया, ब्रिटिशर्स, डच, फ्रेंच लोगों ने, तो उन्होंने अपनी, जैसे कि ब्रिटिशर्स की थी ईस्ट इंडिया कंपनी, तो पहले कंपनी एस्टेब्लिश की, फिर उन्होंने स्लोली ट्रेड चालू किया. ट्रेड करते 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 फिर थोड़ा थोड़ा वो अपना पॉलिटिकल एंट्री किया. पॉलिटिकल एंट्री मतलब क्या कि अभी वो किसी राजा को हरा देंगे लड़ाई में, फिर उससे कुछ ट्रीटी कर लेंगे. ठीक है, उसको बोलेंगे कि हाँ अभी ये सिस्टम में हमें भी रिप्रेजेंटेशन दो, मतलब हमारे ब्रिटिशर्स लोग भी कुछ रूल बनेगा तो उसमें रिप्रेजेंटेशन करेंगे. तो ऐसा करके करके वो धीरे धीरे उन्होंने पॉलिटिकल एंट्री किया. ठीक आहे, तर विद्यार्थ्यांनो अशी राजनैतिक त्यांनी एंट्री केली, म्हणजे जी आपली सिस्टीम असेल, ठीक आहे, लॉ बनवण्याची किंवा काही राजकारण समाजकारण करण्याची, तर त्याच्यात यांनी हळूहळू एंट्री केली आणि पुढे जाऊन आपल्याला माहिती की कसं त्यांनी पूर्ण 150 वर्षापर्यंत आपल्या भारतावर राज्य केलं. ओके, सो दे ट्राईड
to dominate each other and this created instability and insecurity in Maharashtra. तो उन्होंने एक दूसरे में वो लड़ाई करते ही थे, फ्रेंच और ब्रिटिशर्स, फ्रेंच और डच, डच और फ्रेंच, पोर्तुगीज सब। तो उससे क्या हुआ, महाराष्ट्र में जो स्टेबिलिटी था, पब्लिक ऑर्डर था, वो डिस्टर्ब हुआ। फिर सिक्योरिटी, लोग सिक्योर थे, उनका सिक्योरिटी भी कम हो गया, उनको इनसिक्योर फील होने लगा, ठीक है, क्योंकि महाराष्ट्र में इतनी सारी लढाई चालू हो गई थी, ठीक आहे. तो स्टुडंट्स काय झालं, हे एकमेकांमध्ये लढायला लागले आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात इनसिक्युरिटी आणि इनस्टॅबिलिटी आली. ओके ओके. सो वन मोर होमवर्क फॉर यू. The Britishers, the French and the Dutch, okay, how they found their entry into India. So how they found their entry? First, they found their entry through the medium of trading companies, okay, and by setting up factories. ठीक है, तो आपके लिए ये भी होमवर्क होगा कि ब्रिटिशर्स, डच और फ्रेंच लोगों ने अपना एंट्री कैसे किया इंडिया में. तो उन्होंने अपना एंट्री किया थ्रू मीडियम ऑफ ट्रेडिंग कंपनीज बाय सेटिंग अप फैक्ट्रीज. ओके, तो अभी ये है द डीज डिफरेंट पीपल फ्रॉम यूरोप वेर कॉल्ड टोपकर ऑन द बेसिस ऑफ देयर कस्टमर हेड गियर. हेड गियर म्हणजे काय, हेड गियर का मतलब होता है वो किस तरीके की कैप वो पहनते हैं. ओके, तो ये देखिए डच लोगों की ये अलग, पोर्तुगीज की अलग, ठीक है, ये पोर्तुगाल का है, ये डच का है. तो इस तरीके से ब्रिटिशर्स का भी अलग होगा, फ्रेंच का भी अलग. तो इस तरीके से महाराष्ट्र में उनको बोलते थे टोपकर, है ना. तो जैसे कि हम पहनते हैं फेटा वगैरह, कोई प्रोग्राम फंक्शन होता है तो इसी मतलब फिर महाराष्ट्र लोग इनको बोलते थे